नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाच, कारण कर्जमाफीबाबत आलेली ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे। सध्या अनेक शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत। गावात लावलेल्या यादीमध्ये एक रक्कम दिसत आहे, तर कर्जमाफीच्या पोर्टलवर दुसरीच रक्कम दिसत आहे। मग नेमकी कोणती रक्कम खरी मानायची? जर तुम्ही चुकीची माहिती समजून घेतली किंवा ई-केवायसी करण्यास उशीर केला तर तुमचा कर्जमाफीचा लाभ सुद्धा तुम्हाला उशिरा मिळू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। पोर्टलवर रक्कम अंतिम आहे का? यादी आणि पोर्टलमधील रक्कम वेगळी का दिसते? ई-केवायसी आणि ॲग्रीस्टेक नोंदणी किती महत्त्वाची आहे? आणि जर पोर्टलवर चुकीची रक्कम दिसत असेल तर त्यावर अपेक्षा कसा घ्यावा, म्हणजे तक्रार कशी करावी? त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेवटी पीक कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर पीक कर्जाबाबतची ही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर गाव पातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकीची रक्कम आणि कर्जमाफीच्या अधिकृत पोर्टलवरील रक्कम वेगवेगळी दिसत असेल तर कोणताही संभ्रम बाळगू नका। कर्जमाफीसाठी पोर्टलवर दाखवलेली रक्कम अंतिमच राहील, ग्राह्य मानली जाणार आहे। त्यामुळे गावातील यादीमध्ये कितीही रक्कम दिसत असली तरी अंतिम निर्णय पोर्टलवरील रकमेवरच आधारित आहे। अनेक व्यापारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना गावातील यादीमध्ये जास्त थकबाकी दिसत आहे तर पोर्टलवर कमी रक्कम दिसत आहे। त्यामुळे अनेक शेतकरी गोंधळून गेले आहेत। मात्र याबाबत शासनाने स्पष्ट केले आहे की कर्जमाफीसाठी पोर्टलवरील थकबाकी 31 मार्च 2026 पर्यंतची अधिकृत थकबाकी मानली जाईल आणि त्याच रकमेच्या आधारावर कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। आता प्रश्न पडतो की यादी आणि पोर्टल मधील रक्कम वेगळी का दिसते? याचे कारण असे आहे की शासनाने सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरचा व्याज आकारू नये असे निर्देश दिले आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी जुन्या याद्यामध्ये किंवा बँकेच्या नोंदीमध्ये जास्त रक्कम दिसू शकते, परंतु कर्जमाफीसाठी पोर्टलवरील रक्कमच अंतिम मानली जाणार आहे। आता पुढे शेतकऱ्यांनी काय करायचे? जर पोर्टलवर दाखवलेली रक्कम योग्य वाटत असेल तर तातडीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी पूर्ण करा। त्याचबरोबर ॲग्रीस्टेक नोंदणी देखील पूर्ण करा। या दोन्ही प्रक्रिया जर पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या कर्जमाफीची पुढील कार्यवाही होणार आहे। ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल। त्या पावतीमध्ये मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम स्पष्टपणे नमूद असेल। त्यानंतर मंजूर झालेली रक्कम थेट डीबीटीद्वारे संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल। कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर संबंधित बँकेकडून कर्ज बेबाकी प्रमाणपत्र दिले जाईल। तसेच लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या संबंधित बँक शाखेमध्ये आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध केल्या जातील। जर पोर्टलवर दिसणारी रक्कम चुकीची वाटत असेल किंवा कर्जाच्या तपशीलमध्ये काही त्रुटी दिसत असेल तर काळजी करू नका। अशा वेळी कर्जमाफीच्या पोर्टलवर एक तक्रार करण्यासाठी एक नवीन नोंदणीचा ऑप्शन देण्यात आला आहे। त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकता। तुमची तक्रार संबंधित समितीकडून तपासली जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल। यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामधून मदत तुम्हाला त्या ठिकाणी नक्की मिळू शकते। आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची माहिती, ज्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल त्या शेतकऱ्यांना संबंधित बँकेमार्फत खरीप पीक कर्ज ही उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामुळे कोणताही विलंब न करता ई-केवायसी आणि ॲग्रीस्टेक नोंदणी पूर्ण करा। थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो, गावातील यादी आणि पोर्टलवरील रक्कम वेगळी असल्यास पोर्टलवरील रक्कमच अंतिम मानली जाईल। ई-केवायसी आणि ॲग्रीस्टेक नोंदणी तातडीने पूर्ण करा। माहितीमध्ये काही चूक असल्यास पोर्टलवर ग्रॅव्हन्स नोंदवा। मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल आणि त्यानंतर कर्ज बेबाकी प्रमाणपत्र दिले जाईल। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच अधिकृत विश्वासपूर्ण शासकीय योजनेच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। फेसबुक पेजवरती किंवा इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।